हॅलो, मी प्रशांत चौधरी. द गोल फ्रेमवर्क मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला इमिजिएट ॲक्शन घेण्यासाठी एक फॉर्म्युला देईल. कारण जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही, लाईफ चेंज होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कसं आपण स्वतःचं नुकसान करून घेतो, चांगले रिलेशनशिप खराब करतो आणि सक्सेस अगदी जवळ येत असते तेव्हा आपण नेमकं काम कसं टाळतो. ओके, लेट अस सी. तर आपण पहिली केस बघू दीपकची. दीपक गावातून आलेला आहे आणि तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतोय. दीपक हुशार आहे, त्याच्याकडून सर्वांना अपेक्षा आहेत. आता परीक्षा 1 महिन्यावर आली आहे आणि दीपकच्या रूममध्ये सीन काय आहे, त्याचा टेबल पुस्तकांचा ढीग आहे त्याच्यावरती आणि दीपक अभ्यासाला बसला की तो विचार करतो एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतो आणि त्याचा 10 मिनिटाचा ब्रेक कसा वेब सिरीज पाहण्याकडे जातो आणि कसा 4 तास निघून जाता हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि मग रात्री त्याची चिडचिड होते, गिल्टी फील होतं आणि तो ठरवतो की नाही, उद्या मी आता परत व्यवस्थित सगळं करेल आणि पुन्हा तेच रिपीट होतं. ओके, आता दुसरी केस बघू नेहाची. नेहाला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं आहे, सगळे तिच्यावर खुश आहेत, घरी पण आनंद आहे. पण नेहा आतमध्ये तुटते आहे. नेहा एक्झॉस्ट झाली आहे, मनाने शरीराने थकून गेलेली आहे. त्याचं होतं काय, आता नवीन रोल मिळालेला आहे. बॉस तिला म्हणतो नेहा हे काम तूच करू शकते. तिचे कलिग्स तिला म्हणतात की नेहा प्लीज याच्यात मदत कर ना. इवन तिचे ज्युनियर्स तिला म्हणतात मॅडम हे खूप डिफिकल्ट आहे, तुम्ही मदत करा ना जरा. आणि नेहा कोणालाच नाही म्हणत नाही. आणि त्यामुळे होतं काय, नेहाचा लंच वेळेवर होत नाही, घरी आल्यावरही रात्री तिला लॅपटॉपवर काम करत बसावं लागतं आणि विकेंडला सुद्धा तिला काम करावं लागतं. आतमध्ये ती पूर्ण थकून गेलेली आहे आता. ओके, आता तिसरी केस बघू आपण अमितची. अमितचं एक छोटीशी फॅमिली आहे, बायको 2 मुलं आणि तसं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण अमितची बायको जेव्हा एक साधंसुद्धा आर्ग्युमेंट करते की जसं अहो हल्ली तुम्ही आजकाल वेळ नाही देत आम्हाला, झालं अमित एकदम दगड बनून जातो. तो काहीच बोलत नाही. तो म्हणजे डोळ्यात डोळे नाही टाकणार, काही रिॲक्शन नाही देणार, काही रिप्लाय नाही करणार, नुसता गप्प बसून जातो. मोबाईलमध्ये बघत बसतो, नाहीतर मग खाली बघत बसतो, नाहीतर उठून दुसऱ्या खोलीत निघून जातो. आणि त्याची बायकोची मग चिडचिड होते, तिला समजत नाही की हा असं का वागतोय. आता हे काय, हे तिघांचं वागणं तुम्ही पाहिलं आणि तिघांच्या अशा वागण्यामुळे त्यांना प्रचंड प्रॉब्लेम होतो आहे. कारण की आता बघा, दीपक मोठं स्वप्न घेऊन आलेलं आहे. त्याला सरकारी नोकरी पाहिजे, चांगलं घर पाहिजे, एक स्टेबल लाईफ पाहिजे, सगळ्यांच्या आशा आकांक्षा त्याच्यावर आहे. पण त्याचं हे स्वप्न धुळीस मिळणार, कारण त्याच्याकडून अभ्यासच होत नाही, परीक्षा 1 महिन्यावर आलेली आहे. नेहा इतकं तिचं प्रमोशन झालं आहे, सगळे तिच्याकडे बघतात की अरे वा इतकं चांगलं करते ही, पण आतमध्ये ती तुटते. ती इतकी एक्झॉस्ट झाली आहे, शरीर आणि मन इतकं थकलं आहे आणि ती डिप्रेशनच्या मार्गावर आहे आता. आणि अमितचं तर विचारूच नका. त्याच्या बायकोला पहिले राग यायचा, मग तिला आता त्याच्यातून वेगळे विचार यायला लागले. तिला वाटतं की कदाचित याचा आपल्यातला इंटरेस्टच संपला आहे आणि हळूहळू आता ते डिवोर्सकडे जाऊ शकतं. तर हे सगळं तिघांचे वेगवेगळे बिहेवियर आहे. आपल्याला वाटेल की हे लोक नालायक आहेत किंवा हे असे का वागत आहेत, पण खरं रिझन डिफरंट आहे. आपण ते आता बघू. आता काय झालं, मी दीपकला विचारलं की दीपक तुला तर माहिती आहे ना की तू जर मेहनत केली, तुझी परीक्षा चांगली गेली तर काय होऊ शकतं. तर तो मला म्हणतो मी मेहनत केली आणि रिझल्ट खराब आला तर. म्हटलं म्हणजे मला नाही लक्षात आलं. अहो मी जर खूप मेहनत केली आणि रिझल्ट खराब आला तर हेच होईल ना की माझ्यातच कॅपेबिलिटी नाही आहे, माझ्यातच क्षमता नाही आहे. म्हटलं तुला हे फिलिंग कधी आलं, म्हणजे काय आठवतं का तुला, पहिल्यांदा कधी तुला जाणवलं असं. तर मग खरी स्टोरी अशी लक्षात आली की लहानपणी दीपकने एक स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती गावामध्ये आणि त्याने खूप प्रचंड मेहनत केली होती. अख्खे त्याचं गाव, नातेवाईक, टीचर्स सगळ्यांना त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण एक्झामच्या आदल्या रात्री काहीतरी गडबड झाली आणि त्याचा रिझल्ट खराब आला. आता रिझल्ट खराब आल्यावरती सगळे त्याला बोलले, तो इमोशनली त्याला हर्ट झाला. सगळ्यांनी कम्पेअर केलं की अरे बघ त्यांनी तर तुझ्यापेक्षा अभ्यास कमी केला होता, तू तर किती मेहनत केली होती. कम्पॅरिझन झाली, बोलणं झालं, तू सगळ्यांचा अपेक्षाभंग केला वगैरे वगैरे. त्यावेळेस त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की मी आता मेहनतच जास्त करणार नाही,
कारण काय होतं, मी खूप मेहनत करून जर फेल झालो तर मग होतं की म्हणजे याच्यात क्षमताच नाही आहे, याच्यात टॅलेंटच नाही आहे. पण मी जर मेहनतच नाही केली तर काय होईल की अरे मी सांगू शकतो की मी मी जास्त अभ्यासच केला नव्हता, मी जास्त एफर्ट्सच घेतले नव्हते, त्यामुळे. नाहीतर मी तर टॅलेंटेड आहे. ओके, हे त्यांनी त्याच्या वेळेस त्या तिथं ठरवलं आणि पुढे काय झालं, ते लाईफमध्ये सगळीकडे जनरलाइज व्हायला लागलं. मग कुठे पण जिथं असं इमोशनली महत्त्वाचं काम आलं, समजा करिअर असो, रिलेशनशिप असो, की त्याचं तेच की नको, जास्त मेहनत नको करायला. तो ऐन टाईमवर ते मेहनत मागे घेऊन टाकणार. म्हणजे नंतर फेल झालं, काही वर्क नाही झालं, तर मग त्याच्यावर असा ठपका नाही येणार की तो केपेबल नाही आहे, त्याच्यातच क्षमता नाही आहे. तो म्हणू शकतो की नाही नाही, मी तेवढी मेहनतच केली नाही म्हणून रिझल्ट नाही आला. ओके, आणि नेहाला विचारलं की बाई तुझी स्टोरी काय आहे? नाही म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे तुला? लोकांना नाही म्हणत जा ना, तू एवढे कामं सगळ्यांना हो म्हणशील तर कसं होईल? तर तिने विचार करायला लागली. म्हटलं तू नाही म्हटलं तर काय होईल? ते म्हणाले की ते लोक मला स्वार्थी म्हणतील, मला रिजेक्ट करतील. म्हटलं अच्छा, आणि हे फिलिंग तुला कुठून आलं? मग तिने आठवलं. तर तिची स्टोरी अशी आहे की तिच्या घरी नेहमी स्ट्रेस राहायचा, एक तणाव राहायचा. तिचे वडील चिडचिड करायचे. तशी ही शांत मुलगी होती. एक दिवशी हिच्या आईने तिला काहीतरी काम सांगितलं आणि ही नाही म्हणाली. तर आई एकदम बस झाली. ती म्हणाली म्हणजे आम्ही तुझ्यासाठी एवढं करतो, तू इतकी स्वार्थी मुलगी आहे, तुला साधं काम नाही करता येत. आणि ते पूर्ण रात्र खराब गेली तिची. त्या दिवशी तिने विचार केला तिच्या बालबुद्धीने की एवढं करण्यापेक्षा सरळ हो म्हणायचं आणि काम करून टाकायचं. म्हणजे काय, लोक आपल्याला स्वार्थी म्हणणार नाही आणि मग पुढे आपल्याला कोणी रिजेक्ट करणार. आपल्याला चांगले, आपण एक गुणी मुलगी म्हणूनच राहू. ओके, आणि त्याचं करत करत बघा आता ऑफिसमध्ये काय सिच्युएशन झालेली आहे. आणि मग मी आपल्या अमितकडे गेलो की बाबा तुझं काय आहे, तू का बोलत नाही? तू असं दगडासारखं बसून राहिलं तर समोरचा काही त्याचा अर्थ घेऊ शकतो ना, तर तू का बोलत नाही? तो म्हणाला नाही, मी बोललं की सगळं मग प्रॉब्लेम अजून वाढतात, सगळे सिच्युएशन अजून खराब होते. म्हटलं हे तुला कसं माहिती, कोणी सांगितलं? तो म्हणाला मी लहान असताना आमचं जॉईंट फॅमिली होतं. मी एकदा शाळेतून आलो आणि मग मी वडिलांना शेअर करत होतो, सांगत होतो की आम्ही कशी मजा केली. आम्ही शाळेच्या बाजूच्या ग्राउंडमध्ये गेलो, तिथे चिंचेची झाडं होते, आम्ही चिंचा तोडल्या आणि सगळं छान सांगत होतो. तर माझे मोठे काका एकदम चिडले. ते म्हणाले म्हणजे तू शाळा सोडून हे धंदे करत बसतो, झाडावरून पडला तर काय होईल? आणि मग त्याच्यावरून अनेक गोष्टी निघाल्या की म्हणून तुला याच्यात कमी मार्क पडतात, ते असं होतं तसं होतं. आणि सगळे मला बोलले. मग मी तेव्हा ठरवून घेतलं की आपल्या मनातली गोष्ट बोलायचीच नाही. आपण बोललं की मोठा प्रॉब्लेम होऊन जातो. आता ही त्यावेळेची गोष्ट होती, पण ती करत करत आता त्याच्या लाईफमध्ये किती मोठा प्रॉब्लेम क्रिएट करते. ओके, तर हे हे सगळं तुमच्या लक्षात आलंच असेल की तिघांचे प्रॉब्लेम वेगळे वेगळे आहेत, डिफरंट आहेत. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्यांचं जे मन आहे, त्यांचं माइंड आहे किंवा त्यांचं ब्रेन म्हणा तुम्ही, ते त्यांच्या विरुद्ध नाही आहे. ते त्यांना हेल्प करायचा प्रयत्न करत आहे, त्यांना प्रोटेक्ट करत आहे, त्यांना वाचवत आहे. कशापासून? दीपकला जे फिलिंग येतं की मी केपेबल नाही आहे किंवा माझ्यातच क्षमता नाही आहे, लोकांनी असं बोलायला नको, हे याच्यापासून त्याला ते वाचवतं. त्याचं माइंड ते ट्राय करतं आहे म्हणजे. आणि तसंच नेहाचं पण, नेहाला हे फिलिंग नको आहे की अरे मी सेल्फिश आहे, स्वार्थी आहे, किंवा तिला ह्याची भीती लोक मला रिजेक्ट करतील की नकोही. ते फिलिंगपासून वाचण्यासाठी तिचं माइंड तिला त्याच्या पद्धतीने प्रोटेक्ट करत आहे. ते कोणालाच नो म्हणत नाही. आणि अमितचंही तसंच आहे. अमित दगडासारखा होऊन जातो कारण की त्याचं माइंड त्याला काय प्रोटेक्ट करत आहे की नको बाबा, पूर्ण सिच्युएशन मी खराब करून टाकेल, लहानपणी जशी झाली होती तशी, आणि रिलेशनशिपसुद्धा खराब व्हायचं पुढे. त्यामुळे त्याचं माइंड त्याला सांगते नाही नाही तू गप्पच बस. सो हे त्यांचं माइंड त्यांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत आहे. आता NLPमध्ये एक प्रिन्सिपल आहे की अंडरलाईंग एव्हरी बिहेवियर देर इज अ पॉझिटिव्ह इंटेन्शन. याचा अर्थ असा आहे की आपले जे काही वागणं आहे, आपल्या ज्या सवयी आहेत, त्या आपल्यासाठी आणि इतरांसाठी समजा कितीही प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्या असल्या तरी त्याच्या मागे काहीतरी पॉझिटिव्ह इंटेन्शन असतं, म्हणजे एक चांगला हेतू असतो. आणि पॉईंट हा आहे की तो हेतू चांगला असतो, पण तो एका ठराविक वेळेला आणि एका ठराविक सिच्युएशनला, आणि नंतर पुढे मग त्याचा जनरलाइज झाला की प्रॉब्लेम होतो. एक उदाहरण घेऊ आपण. समजा लहानपणी समजा तुमची आई तुम्हाला स्वेटर घेऊन देते. ते स्वेटर परफेक्ट असतं कारण की ते आपल्याला थंडीपासून प्रोटेक्ट करतं, ऊब देतं आणि सेफ्टी फील करून देतं. ते स्वेटर छान होतं. प्रॉब्लेम कुठे होतो? आपण मोठे झाले तरी आपल्याला ते स्वेटर पाहिजे असतं.
मग तेव्हा काय होईल, ते स्वेटर टाईट होईल, आपली मुवमेंट रिस्ट्रिक्ट करेल, अनकम्फर्टेबल करेल आपल्याला. कारण त्या स्वेटरचं त्याने खूप छान काम केलं होतं आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं, पण ते त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये आपण लहान असताना ते योग्य होतं. पण त्याची आता गरज संपलेली आहे. आता आपल्याला ते इमोशनल स्वेटर घेऊन जीवनात फिरायची गरज नाही. आता जीवन बदललेलं आहे, आपल्या सिच्युएशन बदललेलं आहे, आपला कॉन्टेक्स्ट बदललेला आहे, बरोबर. पण आपण ते म्हणजे मुद्दाम नाही करत, पण ते आपल्याबरोबर चिटकून जातं. आता ह्याच्यात काय करायला पाहिजे आपण, की चेक केलं पाहिजे की आता हे तुम्ही पण करून बघा की तुमच्या लाईफमध्ये ज्या तुमच्या काही अशा सवयी असतील किंवा काही तुमचं असं वागणं असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतो लाईफमध्ये, तर थांबा एक मिनिट आणि विचार करा की हे हे जे माझं बिहेवियर आहे त्याचा मला काय फायदा होतो आहे, माझं माइंड हे का करतं आहे, याच्यामागे मला काय ते कशापासून वाचवतं आहे, काय प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतं आहे. आणि बघा हे कधी सुरू झालं, तुम्हाला लहानपणची काहीतरी स्टोरी आठवेल की कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये तुम्ही असं वागल्यामुळे तुम्ही वाचले, सेफ झाले, तुमचं प्रोटेक्शन झालं किंवा त्यांनी तुम्हाला वाचवलं. आता तुमचं सगळं बदललं आहे, वेळ बदलली आहे, तुमचं जीवन बदललं आहे, तुम्ही मोठे झालेले आहे, आता वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहात. आता तुम्हाला याची आवश्यकता नाही, आवश्यकता तर सोडा, उलट त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहे की नाही. तर हे तुम्ही एकदा तुमच्या लाईफमध्ये चेक करा. सोपा फॉर्म्युला आहे, बघायचं 2 मिनटं. पहिले तर ते सापडलं ना तुम्हाला रिझन, की त्याला थँक्यू म्हणा, कारण त्याने तुम्हाला एकेकाळी वाचवलं, त्याची तुम्हाला मदत झालेली आहे. पण आता त्या मदतीची गरज राहिलेली नाही आहे. आता त्याचं काम संपलेलं आहे. तिथे ते स्वेटर होतं, आपण तेव्हा वापरलं, ते जरुरी होतं, त्याने आपल्याला मदत केली, थँक्यू. पण आता आता ते इमोशनल स्वेटर ठेवून द्यायची गरज आलेली, आता ते नको, आता त्याचं काम संपलेलं आहे. हे तुम्ही करा. आणि हो, लाईफचं स्टेअरिंग तुमच्या हातात ठेवायचं असेल, परिस्थितीचे नाही, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टेअरिंग तुमच्या हातात, गोल तुमच्या नजरेसमोर. चला, लाईफ इंटरेस्टिंग, एक्साइटिंग आणि मिनिंगफुल बनवूया. ओके, थँक्यू, धन्यवाद.